आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महापाष्ट 100 बातम्यांमधून। महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, बंदुका मी घेऊन देईन। 2 ते 4 लोकांचा जीव गेला तरी चालेल, मात्र वाईट माणूस वाचायला नको। अमरावतीमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचं वादग्रस्त वक्तव्य। महिलांवर होणारे अत्याचार अक्षम्य पाप, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षेसाठी कायदे कडक करणार। महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये जळगावमध्ये लखपती दीदी कार्यक्रम संपन्न। पंतप्रधान मोदी यांच्याकडून लखपती दीदींना प्रशस्ती पत्र देऊन सन्मान। 2 महिन्यामध्ये 11 लाख महिला लखपती दीदी झाल्या। शिंदे फडणवीस अजित पवारांची टीम महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्नशील। पंतप्रधान मोदी यांच्याकडून महायुतीचं कौतुक। जळगाव सोन्याची भूमी, माझ्या बहिणीही सोन्यापेक्षा सरस। मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून महिलांचं कौतुक। तर केंद्रानं महाराष्ट्राला भरपूर काही दिलं, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी केंद्रानं मदत करावी, शिंदेंची पंतप्रधान मोदींना विनंती। जळगावच्या महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत रेकॉर्ड मोडला। लखपती दीदी कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। तर नारपार गिरणा प्रकल्पासाठी देखील टेंडर काढण्याला मंजुरी देणार, फडणवीसांची घोषणा। महाराष्ट्रामध्ये 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचं आमचं ध्येय, महाराष्ट्रानं महिलांना नेहमीच सक्षम केलं। लखपती दीदी योजना कार्यक्रमात अजित पवार यांचं वक्तव्य। नेपाळ बस दुर्घटनेमध्ये जळगावातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत। पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा। पक्षातील गटबाजी बंद करा, सक्षम असणारा एकच जिल्हाध्यक्ष ठेवा, संघटन वाढवा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, वाशिममध्ये राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। राज ठाकरेंची नेहमीच मोदी शहांना साथ, महाराष्ट्रावर हल्ले करणाऱ्यांना साथ देण्याचं काम राज ठाकरे यांनी केलंय, संजय राऊतांची टीका। राऊत आधी मोदी शहांची चाकरी करायची, आता पवारांची करतात, संदीप देशपांडे यांची संजय राऊतांवर टीका। तुम्ही मोदी शहांसोबत होतात तेव्हा ते चांगले आणि आता वाईट, संदीप देशपांडे यांचा संजय राऊतांना सवाल। अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला। नारायणगावातील कृषी विज्ञान केंद्रावर बेनके यांची पवारांसोबत भेट। प्रेम हे प्रेम असतं, पवारसाहेब आहेत तिथं जास्त बोलायचं नसतं, यापुढे अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही विकासाचं काम करणार। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांच्याकडून पवार आणि अमोल कोल्हे यांचं कौतुक। मी अजूनही अजित पवार गटातच, अर्थाचा अनर्थ करू नये, शरद पवार यांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांची प्रतिक्रिया। जयंत पाटील यांनी भाजप नेते मदन भोसले यांची भेट घेतली, वाई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती। रोहित पवार यांच्यामुळे जयंत पाटील गटामध्ये अस्वस्थ, जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असावेत असा अंदाज। जयंत पाटील आणि नागेश भोसले यांच्यामध्ये भेट झाल्यानंतर संजय शिरसाट यांचं वक्तव्य। कोल्हापूरमध्ये समरजित घाटगे यांनी खासदार शाहू महाराज यांची भेट घेतली, तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर घाटगे यांच्याकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू। पाटण मतदारसंघातील पाटण दिवशी खुर्द घोट गावातील पदाधिकारी आणि नागरिकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। भाजप आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची निलंगा मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रेला सुरुवात। 300 किलोमीटर पायी चालत केलेल्या विकास कामांची माहिती देत किमान 100 गावांमधून यात्रा करणार। ठाकरे गटाच्या संध्या दोशी शिंदे गटात प्रवेश करणार। संध्या दोशी सलग 3 वेळा नगरसेविका राहिल्या। संध्या दोशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात। अमरावतीमध्ये सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा, बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू संघटना आक्रमक, विराट मोर्चामध्ये विविध हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग। परप्रांतीयांची चारित्र्य पडताळणी करा, राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सरकारकडे मागणी। नवी युनिफाईड पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, 1 एप्रिल 2025 पासून युनिफाईड पेन्शन योजना लागू होणार। योजनेमध्ये फॅमिली पेन्शनची देखील तरतूद। लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑफलाईन घेण्यास परवानगी द्या, मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल। योजनेचे ऑफलाईन फॉर्म भरताना अडचणी, नागरिकांची तक्रार। राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जवळपास 2 कोटी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती। 1,60,00,000 महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर योजनेची मुदत वाढवण्याची शक्यता। ऐरोलीतील 70 एकराचा भूखंड लाडक्या बिल्डरच्या घशात घालू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल, राजन विचारे यांचा सिडकोला इशारा।